शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय नेहमीच अग्रेसर असते. याच अनुषंगाने 26 सप्टेंबर 2025 रोजी यवतमाळच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेत विज्ञान प्रदर्शनी 2025चे आयोजन करण्यात आले. ही प्रदर्शनी म्हणजे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि वैज्ञानिक ऊर्जेचा संगम होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत एकापेक्षा एक सरस आणि नाविन्यपूर्ण वैज्ञानिक संकल्पना त्यांच्या प्रतिकृतीद्वारे मांडल्या. सौर ऊर्जेवर आधारित उपाययोजना असोत, जलसंधारणाचे मॉडेल असोत किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग, प्रत्येक स्टॉलवर नवीन विचार आणि सामाजिक उपयुक्तता दिसत होती. विद्यार्थ्यांचे हे सादरीकरण खरोखरच कौतुकास्पद होते. या महत्त्वाच्या सोहळ्याला अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल कुणबी समाज यवतमाळ संस्थेचे सल्लागार सदस्य श्री आनंद शिंदे यांच्यासह श्री सतीशराव देवसरकर आणि श्री सुभाषराव शिंदे पाटील उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्री सुधाकरराव वानखेडे सर, श्री रामदेवसरकर सर आणि श्री नंदकिशोर देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रमोद देशमुख सर, पर्यवेक्षक श्री के राणे सर आणि विज्ञान शिक्षक श्री किसन सूर्यवंशी सर यांची उपस्थिती प्रेरणादायक होती. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता व नाविन्यपूर्ण वैज्ञानिक संकल्पना त्यांच्या प्रतिकृतीद्वारे मांडल्या. यामध्ये वर्ग 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचे एकूण 69 प्रतिकृती व वर्ग 9 ते 10च्या विद्यार्थ्यांनी एकूण 28 प्रतिकृती प्रदर्शित केल्या होत्या. एकूण 250 विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रतिकृतीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. प्रमुख अतिथी आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे आणि उत्कृष्ट सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. त्यांनी सांगितले की ही प्रदर्शनी उद्याच्या प्रगतिशील भारताचा पाया रचणारी आहे. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तसेच अशाच प्रेरणादायी कामांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.